बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हरची होतीये समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या 35 35 36 36 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिला बॉल यावेळी पहा चांगला पाहायला फटका अगदी सुरेख पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आहे. यावेळी पंच थोडस फिल्डर म्हणून पंचाकडे बॉल टाकलाय. थोडस पंचांना दुखापत होते परंतु पहिल्या बॉलवरती 2 धावा. नंतर पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलर. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. संदीप गोलंदाज आहेत. थोडासा खराब चेंडू यावेळी हाताला गेलाय. धावसंख्या 40च्या घरामध्ये 40 ऑन दी स्कोर कार्ड. 2.1 खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती विशाल मोरे तब्बल 10 बॉल वैयक्तिक 27 या आकड्यावरती खेळतायत. चांगली बॅटिंग करतायत. इथून पुढे देखील अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. तब्बल 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 बॉलवरती कशा प्रकारे खेळ केला जाईल. पुन्हा एकदा संदीप अगेन्स्ट विशाल. यावेळी सुरेख लाजवाब फटकेबाजी. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन फायर विशाल मोरे. आपल्या नावाची चर्चा रंगवताना पाहायला मिळत आहेत. अगदी फटके आक्रमक पाहायला मिळत आहेत. बॉल अगदी आल्याबरोबर सीमारेषेच्या बाहेर पाठवले जात आहेत. काय बॅटिंग चालू आहे. अफलातून खेळ. विशाल मोरे ऑन फायर. धावसंख्या तब्बल 46च्या घरामध्ये 46. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमण भन्नाट बॅटिंग फॉर्म मध्ये आहे विशाल मोरे. संदीप पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. विशाल अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग साठी सज्ज आहेत. उसरी घेणारा बॉल. या बॉल वरती देखील बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. विशाल मोरे अगदी ताकदीचा वापर ज्या प्रकारे करताय त्याच प्रकारचं टायमिंग देखील प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय. संदीप यांच्या वरती चढवलाय प्रहार. षटकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका. पहा काय धावसंख्या वेगाने पुढे सरसावली जाते. तब्बल आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट स्कोर मॅच ही असेल जिथे धावसंख्या 52 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा संदीप अगेन्स्ट. यावेळी फुलटॉस बॉल वरती प्रहार चढवलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा षटकार. फलंदाज विशाल मोरे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6च्या मदतीने 58 या आकड्यावरती 58 ऑन दी स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. सलग 3 षटकार पाहायला मिळालेत. धावसंख्या 58. वैयक्तिक विशाल मोरे यांची आपण पाहिलं तर धावसंख्या 13 बॉल 45च्या या आकड्यावरती खेळत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतक साठी 5 धावा उर्वरित आहेत. या बॉलवरती आक्रमण. चांगला फटका केला. 1 धाव कंप्लीट होईल की काय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. डेफिनेटली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तब्बल आपण पाहिलं तर वैयक्तिक 47 धावा आहेत. धावसंख्या 60 या आकड्यावरती पाहायला मिळते 60 आणि विशाल मोरे यांची वैयक्तिक धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळते 47. 47 धावा. या बॉलवरती अर्धशतक येईल का. चांगला फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने केला. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. आणि डेफिनेटली या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नक्कीच विशाल मोरे यांच्या नावावरती केला गेलाय. जबरदस्त कामगिरी. 15 बॉल 50 धावांची खेळी या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन. लाजवाब खेळ. नाव आहे विशाल मोरे. 15 बॉल 50 धावा या मॅच मध्ये बनवल्यात.
जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन विशाल मोरे ऑन फायर या मॅच मध्ये पाहायला मिळाले. टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल ज्या प्रकारे पावसाची बरसात आहे. ओलसर विकेट असून सुद्धा तब्बल 6 षटकार आणि 1 चौकार आणि धावसंख्या बनवून तब्बल 15 बॉल 50 धावा. जबरदस्त बॅटिंग. स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर 333.33 चा. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. तब्बल धावसंख्या बनवली आहे 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष दिलं गेलंय दुधडेवाडी टीमला. चला धुळसण टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो हॅलो. चला सलामीवीर जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, विनंती असेल. नक्कीच आपण पाहिलं तर तब्बल धावसंख्या 63 आणि 64 धाबांचं लक्ष दिलं गेलं या मॅच मध्ये. कामगिरी, लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चला सलामीवीर जोडी देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. स्ट्राईक वरती फलंदाज निखिल, नॉन स्ट्राईक वरती अजय पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल मोरे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलंय आपल्या नावावरती. जबरदस्त. तब्बल 15 बॉल 50 धावांची पारी केली आहे. लाजवाब बॅटिंग. जाऊयात यावेळी आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाज जे आहेत विशाल मोरे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. गोलंदाज जे आहेत विशाल मोरे. पहिला बॉल घेऊन निघाले. स्ट्राईक वरती निखिल. पहिला बॉल अगदी वेगवान पद्धतीचा हाताला हलक्या हाताने खेळलाय. सन्मान दिलाय पहिल्याच बॉल वरती. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी पहा वेगवान बॉल परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. वाईट +1. टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. हॅलो हॅलो.
हा बोला की दादा. काय झालं? पोपटी कलरची का? कुठे विसरली जरा सांगाल का? हा पोपटी कलरची. काय लिहिलंय? रवी स्पोर्ट. थांबा जरा बघतो. हा हे ते गावकरांची बॅट विसरली तिकडे समोर. यावेळी पहा थोडस एक सूचना आहे. जे समोरच्या दिशेने जे स्टँड आहे तिकडे येळगाव टीमची बॅट विसरलेली आहे. रवी स्पोर्ट्स त्या बॅट वरती लिहिलेलं आहे. कोणाला मिळाली असेल तर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. पोपटी कलरची बॅट आहे. रवी स्पोर्ट्स लिहिलेलं आहे. जे समोर जे स्टँड आहे बसण्यासाठी तिकडे येळगाव या टीमची जे बॅट आहे ती विसरलेली आहे. थोडंसं सहकार्य करा. जिथे बॅट असेल तर थोडंसं आमच्यापर्यंत बॅट ती द्यायची आहे. यावेळी पहा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. युद्ध आणि बॅटल चालू आहे. तुळसण विपक्ष दुधरीवाडी प्रथमतः बॅटिंग केली आहे. तुळसण संघाने 64 धावांचं लक्ष दिलं गेलंय आणि हा पाठलाग करत असताना अगदी 4 बॉलचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंग मधील विशाल आणि 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. 5 बॉल झालेले आहेत. ओके आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अजय बॅक टू दी पॅव्हलियन. धावसंख्या 5 या आकड्यावरती. फलंदाज बॅटर नेम कळवा. अर्जुन आलेले आहेत नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती निखिल अंतिम बॉल खेळण्यासाठी सज्ज आहेत. पहा वेगवान पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. विशाल यांच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या डिक्लेअर धावे स्वरूपात 1 धाव. 6 धावा धावफलकावरती 1 षटक समाप्त. काय गोलंदाजी चालली आहे. लाजवाब. अगदी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्ञेश सलग 3 चेंडू डॉट पद्धतीचे टाकलेत. खूप चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईक वरती अगदी पाहिलं तर निखिल सज्ज आहेत. अर्जुन पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी पहा वेगवान पद्धतीची गोलंदाजी. यावेळी देखील डॉट बॉल पाहायला मिळतो आहे आणि याच प्रकारची गोलंदाजी खरं तर या पावसामध्ये गरजेची आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तुळसण संघाच्या माध्यमातून नाव आहे प्रज्ञेश. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. प्रज्ञेश पुन्हा एकदा सज्ज आहेत इन ॲक्शन.
यावेळी पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. सलग 5 डॉट आतापर्यंत हातालेत. या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक प्रज्ञेशच्या नावावर येईल का, परंतु डिक्लेअर स्वरूपात एक धाव आहे, पंच कळवत आहेत. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आहे. पुन्हा एकदा बॉलर निघालेत. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. अगदी ते डिक्लेअर झोन धाव आली नसती तर मात्र या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक प्रज्ञेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं असतं, परंतु एक धाव जरूर आली. खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 7. राहुल आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज निखिल. यावेळी पहा चांगला फटका समोरच्या दिशेने रोखलाय बॅटरला. कोणतीही धाव घेतलेली नाहीये. 5 बॉल 57 धावांची गरज. चांगला फटका. नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली जाते. वाईट +1 आहे. ओके. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अशाच प्रकारची गोलंदाजी. चला टॉस साठी यायचं आहे. चला विशाल दादा आपण या. चला घारेवाडी टीम कॅप्टन अभि घारे, घारेवाडी टीम कॅप्टन. त्याचबरोबर विशाल दादा आपल्याला विनंती असेल आपण या टॉस साठी या. चला आपण टॉस घेणार आहोत लगेचच. चार बॉल झालेले आहेत. यावेळी पहा हलक्यात त्याने गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक बॉल बाकी आहे. चला टॉस आपण घेतोय लगेचच. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत विशाल मोरे. अफलातून कामगिरी. 15 बॉल 50 धावांची खेळी आणि गोलंदाजी देखील दमदार पद्धतीची पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच आपण लगेचच पाहतोय. महत्वपूर्ण मुकाबला घारेवाडी विपक्ष